हॅलो फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुमचं सबस्क्रिप्शन मॅनेजर तुम्हाला काही एरर देत असाल की युअर सबस्क्रिप्शन इज नॉट रजिस्टर किंवा असं काहीतरी, आणि तुमचे पॅकेजेस कोणतेच इन्स्टॉल होत नसतील. जसं की तुम्ही आता बघताय, मी जर केलं तर बघा ते काय म्हणतंय, यूज सबस्क्रिप्शन मॅनेजर टू रजिस्टर. आता हा एरर तुम्हाला येत असेल आणि तुम्ही बघू शकतात की माझी सिस्टीम रजिस्टर नाही आहे. फर्स्ट मी तुम्हाला दाखवून देतो. ओके, सेटिंगमध्ये जा आणि अबाउटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ते दिसेल की माझी सिस्टीम रजिस्टर नाही आहे. ओके, तर तुमचं सबस्क्रिप्शन हे फक्त 1 वर्षासाठी व्हॅलिड असतं, जसं तुम्ही अकाउंट क्रिएट करता त्या डेटवरती. ओके, पण जर तुम्हाला ते अजून पण वापरायचं आहे तर त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, ज्याने तुमचे पॅकेजेस पण इन्स्टॉल राहतील आणि तुम्हाला ते यूज पण करता येईल. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, ते तुम्ही नीट पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला ते समजून जाईल. ओके, सगळ्यात पहिले आपण याला क्लिअर करू आणि ॲक्सेस विथ फर्स्ट. ओके, मी थोडी स्क्रीन मोठी करतो जेणे तुम्हाला क्लिअर दिसेल. ओके, तर आता आपल्याला जायचं आहे etc/yum.repos.d. हा पाहत आहे, याच्यावरती जायचं. एल एस केल्यानंतर आता इथे तुम्हाला एक स्वतःचा आपला एक रेपो क्रिएट करावं लागेल. रेपोला नाव तुम्ही काही देऊ शकता. मी नाव देतोय सिम्पली local.repo and then enter. देन आता तुम्ही काय करू शकता, इन्सर्ट करा. इन्सर्ट केल्यानंतर बॉक्स ब्रॅकेटमध्ये ॲपस्ट्रीम टाका. नेम इज इक्वल टू ॲपस्ट्रीम. ओके, देन base URL is equal to 1, is equal to 0. then आता हे पूर्ण झाल्यानंतर स्केप करा. त्यानंतर 5 प्रेस करून वाय केल्यानंतर तुमच्या 5 फाईल यांक होत्या. कॉपी पेस्टसाठी हे तुम्ही सरळ ड्रॅग अँड ड्रॉप करून पण कॉपी पेस्ट करू शकता. सो पण मी असं करतोय, प्रेस केल्यानंतर तुमची 5 फाईल्स इकडे कॉपी होऊन जातात, लाईन्स सॉरी. देन तुम्हाला एडिट करायचं आहे. ओके, ओके, तर इथे आपण बॉक्समध्ये ॲपस्ट्रीम दिले, इकडे पण ॲपस्ट्रीम दिले आणि बेस URL ही मी कुठून घ्यायची हे मी तुम्हाला सांगतो, ज्याने की तुम्हाला नाही का सगळे पॅकेजेस इन्स्टॉल होतील. आता तर हे बघा, हे जे इनेबल्ड 1 आहे, 1 म्हणजे काय ऑन आणि JPG चेक 0 म्हणजे काय ऑफ. आपल्याकडे JPG की नाही हे मी तुम्हाला नंतर सांगेल, पण आता बेस URL हे कुठून घ्यायचं हे मी तुम्हाला दाखवतो. पहिले तर या फाईलला सेव्ह करा, :WQ करून. देन आता ती कुठून पाथ घ्यायचा तो मी तुम्हाला दाखवतो. आपल्याला जायचे CD रनमध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला खूप सारे डायरेक्टरीज आणि फाईल्स दिसतात. आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर LS करून चेक करा की तुमचा एक यूजर असेल. इथे माझं नाव आहे, बट इथे तुम्हाला रूट पण भेटू शकतं. सो आपण सिम्पली त्याच्यामध्ये जाऊ. ओके, देन LS केल्यानंतर तुम्हाला एक इकडे दिसेल RHL 9 something. ओके, तर आपल्याला त्याच्यामध्ये जायचं तर कॅपिटल R, देन टॅब मारा, त्याच्यामध्ये जाताल तुम्ही. आणि त्यानंतर जर तुम्ही LS करताल तर आपल्याला इथे एक ॲपस्ट्रीम नावाचं एक डिरेक्टरी दिसेल आणि एक बेस OS नावाची डिरेक्टरी दिसेल. आपल्याला त्याच्यामध्ये जायचं आहे पहिले ॲपस्ट्रीममध्ये. ओके, देन PWD ही आहे तुमची ॲपस्ट्रीमची लिंक. ओके, and then cd then cd base OS then pwd.
ही आहे तुमची बेस OS ची लिंक. ओके, तर सिम्पली तुम्ही इथून ही कॉपी करा. ओके, इकडे गेल्यानंतर आय प्रेस करा आणि जी बेस URL ची मशीन तिथे तुम्ही पेस्ट करा. ओके, देन परत सेव्ह करा आणि जी बेस URL ची जी लिंक आहे ती तुम्ही इकडे पेस्ट करा. कॉपी, देन अगेन ओके. तर आपल्याला लिंक भेटलेली आहे आणि आपल्याला ॲपस्ट्रीमची पण लिंक भेटलेली आहे आणि बेस OS ची पण लिंक भेटलेली आहे. तर आपण याला सिम्पली सेव्ह करू, देन क्लिअर करू. आता आपले पहिले पॅकेजेस इन्स्टॉल होत नव्हते, तर आपण पहिले चेक करू की आपलं रेपो सेट झालाय की नाही. त्यासाठी कमांड आहे रेपो लिस्ट केल्याने तुमच्याकडे जितके रेपो आहेत ते शो करतात तुम्हाला. आता बघा, आपल्या 2 रेपोजचे नावं दिसतात आणि आपण एक चेक करू की ते इनेबल आहेत का नाही. जे इनेबल 1 जे दिलेलं आहे ते तुम्हाला दिसेल की इनेबल आहे. जर तिथं तुम्ही 0 दिलं तर इथे तुम्हाला नाही का डिसेबल येईल. ओके, देन आता आपल्याला काय करायचं, यम इन्स्टॉल httpd बघू शकता की आपले ॲपस्ट्रीम आणि बेस OS काम करत आहे. गो, वाय प्रेस करा सिम्पली. सक्सेसफुली आपलं पॅकेज इन्स्टॉल झालेलं आहे आपल्या याच्यामध्ये सिस्टममध्ये, सिस्टम सिटी. ओके, सॉरी, ओके. तर अशा प्रकारे तुमचं पॅकेज इन्स्टॉल झालेलं आहे. ह्या प्रकारे तुम्ही कोणतं पण पॅकेज इन्स्टॉल करू शकता. आता जर तुम्हाला ती लिंक इथे भेटत नसेल /run किंवा याच्यामध्ये, सिम्पली ती लिंक फाइंड करायचा एक मी तुम्हाला ट्रिक सांगतो. इथे जाऊन ते चेक करताल तुम्ही df-st करून, तर इथे तुम्हाला ते दिसेल बघा, इथे शो करेल इथे. अँड जर ही तुमच्या सिस्टीममध्ये जर इथे नसेल किंवा इथं माउंट जर नसेल, तर मी तुम्हाला दाखवतो ती कशी इन्स्टॉल करताल तुम्ही. मी आता VM व्हर्च्युअल मशीन प्रो वापरत आहे. तर सिम्पली तुम्ही काय करा, आपल्याला एक डिस्क ॲड करावं लागते. इथे एक डिस्क दिसत असेल बघा, आणि जर तुम्हाला माहीत नाही डिस्क कशी ॲड करायची, तर इथे जाऊन इथे क्लिक करून तुम्ही सेटिंग्समध्ये गेलात, तर इथे तुम्हाला एक डिस्कचं ऑप्शन दिसतं. इथे तुम्हाला डिस्क दिसतात, आणि जर इथे तुम्हाला शो नसेल करत, तर तुम्ही ॲड करा सिम्पल, अँड देन ॲड न्यू डिस्क, फिनिश करा. देन फिनिश केल्यानंतर हे जे SOS आहे इमेजेस म्हणून, यूज iOS इमेजेस फाईल म्हणून, त्याला ब्राउज करा. त्याला ब्राउज केल्यानंतर इथे तुम्हाला नाही का तुमची हे दिसेल, तुमची जी ISO फाईल आहे ती दिसेल. तुम्ही जस्ट तिला क्लिक करा अँड देन ओपन केलं तर ती तुम्हाला इथे दिसेल, इथे शो करेल. माझ्या याच्यामध्ये पहिलेच ती आहे, त्याच्यामुळं मी त्याला ॲड करणार नाही.
मी जस्ट सिम्पली त्याला कॅन्सल करतो. आणि जेव्हा तुम्ही इथे DF-H कॅपिटल T करताल तेव्हा ती तुम्हाला इथे दिसेल, शो करेल. आणि जस्ट मग जेव्हा तुम्ही त्या पाथवरती जाताल, ओके, तर ती तुम्हाला इथे शो करेल RHL 9 वगैरे. देन तुम्ही फक्त जस्ट तुमचा स्वतःचा रेपो क्रिएट करा तुमच्या नावाने आणि तुमचे पॅकेजेस इन्स्टॉल होऊन जातील.